नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. परवा पिठापूरला एक व्यक्ती आली होती. पैसेवाली होती, बदमाश होती, महाराष्ट्रातलीच होती ती. मंदिरात गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी विचारलं, इथं पूजा करायची, अमुक करायचं आहे. संस्थांमध्ये त्याला एक मेनू कार्ड मिळालं पूजेचं. त्यांनी सगळेच पैसे एकदम भरले. जवळजवळ 12 का 15,000 रुपयाच्या पूजा त्यांनी सांगितलं मला करायच्या आहेत. त्यांनी त्यात 2 दिवस राहून तिथं पूजा केल्या आणि परतीचा प्रवास केला. लोकांना वाटतं की देवाचं केल्यानंतर आपण पापमुक्त होऊ, आणि काहींना वाटतं की आता आपल्यावर एखादं संकट येऊन गेलं आहे, आता पुन्हा संकट येणार नाही. परंतु या दोन्ही भ्रामक कल्पना आहेत. खरं तर देवाच्या पूजा अर्चा केल्यानंतर मी वारंवार सांगतो की आचरणाला सुरुवात करा, सगळे प्रश्न मिटून जातील. लोक फक्त देवाच्या दारात लाखो रुपये खर्च करतात, पूजा अर्चा अमुक तमुक, पण तसं फलप्राप्ती काहीही नाही. त्यापुरतं त्याला समाधान वाटतं की आज आपण अमुक देवाच्या दारात गेलो, तिथं लाखो रुपयाच्या पूजा केल्या, डोनेशन दिलं, अमुक केलं तमुक केलं. पण नियतीचा खेळ फार वेगळा आहे. नियती मी वारंवार का सांगतो, कारण बऱ्याच वेळेला कळत न कळत चुका झाल्यानंतर जे भोगावं लागतं ते सहन होत नाही आणि सांगता येत नाही, असा प्रकार येतो. भाविकांनी कर्म काय हे जाणून घ्यावं, पाप काय हे जाणून घ्यावं, पुण्य काय हे जाणून घ्यावं आणि क्षणोक्षणी चांगलं वागण्याचा प्रयत्न करावा. एखादं संकट येतं, थोड्या दिवसांनी ते नाहीसं होतं आणि लोक तेवढ्या वेळात माझ्यावरील संकट दूर झालं म्हणून देवाच्या दारात जातात, पूजा अर्चात पैसे खर्च करतात. परंतु त्या सर्वांना माझं एक सांगणं आहे की नियती पुन्हा फिरून तुमच्याकडेच परत येणार आहे. नियती गप्प राहत नाही, शांत राहत नाही, परंतु अत्यंत निष्ठुर आहे आणि तिचं कार्य ती अत्यंत संत गतीने करते. तिला गती नाही. उदाहरणार्थ 1 पासून 100पर्यंत जर समाजातील लोक असतील तर ती 1, 2, 3, 4 करत 100पर्यंत जाते आणि पुन्हा 1 पासून. आणि जेव्हा पुन्हा 1 पासून येते तेव्हा मागं राहिलेले किंवा ज्यांनी दानधर्म केलेला आहे, ज्यांनी पैशाचा रुबाब दाखवला आहे, दरम्यानच्या काळात ज्यांनी खोटं नाटक केलेलं आहे, या सर्वाची परतफेड करण्यासाठी ती येते, त्याची गच्ची पकडते, त्याला शिक्षा देते आणि पुन्हा आपला मार्ग चालू ठेवते. कर्माच्या गती असती गहन, जे जे होणार ते ते चुकेना. गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे, ब्रह्मदेव जरी आडवा आला तरी तुमची त्यातून सुटका नाही. म्हणून क्षणोक्षणी एकच ठरवा की आपण चांगलं वागायचं आणि चांगलं वागत असताना तुमच्या हातून कधीही वाईट घडणार नाही. लोकांना काय झालं, पैसे खर्च केले, देवाच्या दारात केला, अमुक केलं, पूजा अर्चा, किती पूजन किती अर्चा, काय खर्च. लोक दिवसभर नुसत्या पूजा अर्चेमध्येच व्यस्त झालेले असतात. पण एक साधी गोष्ट आहे, याच्यातून सुटका व्हायची असेल तर चांगलं वागा. चांगलं वागायला काहीच लागत नाही. परंतु मोठेपणा, मी अमुक ठिकाणी गेलो, सगळ्या पूजा केल्या, अमुक ठिकाणी गेलो, पालखी सेवा केली, अमुक ठिकाणी गेलो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळे विधी केले, हे तुमचं फक्त एक मानसिक समाधान आणि तुम्हाला तो त्या दिवसापुरता आनंद आहे. परंतु प्रत्यक्ष जर जमा खर्च पाहिला, नोंद पाहिली, तर तुमच्या नावावर काही येत नाही. तो दिवस फक्त तुमच्या देवाच्या दारात गेलेला असतो. बाकी परत तुम्ही तुमच्या दारी घरी गेल्यानंतर पुन्हा आपले उचापात्या करता आणि पुन्हा पाप वाढत बसता. इथं सांगितलं एका ठिकाणी, नियती जरी पुढे गेली असली तर ती परत फिरून तुम्हाला पकडणार आहे. तर नियती जेव्हा परत येईल तेव्हा नियतीला वाटलं पाहिजे की ह्याच्याकडे आपल्याला शासन देण्यासारखं काहीच नाही. नियती काय असतं हे जर खरोखर तुम्हाला पाहायचं असेल, प्रारब्ध काय असतं ह्याचा जर अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्ही एखाद्याच्या दवाखान्यामध्ये जा, सरकारी हॉस्पिटलमध्ये जा, तिथं जे वातावरण ते पहा, काही वॉर्डमध्ये भेट द्या, किंवा योगायोगाने तुमच्या घरातलं कोण आजारी पडलं, तुम्हाला दवाखान्यात जाण्याचा योग आला, तर फक्त दवाखान्याचं दृश्य पहा, किती भयानक आहे.
कोणाचं ऑपरेशन, कोणाचा हात तोडला आहे, कोणाचा पाय तोडला आहे, कोणाला टाके घालत आहेत, कोणाचं हार्टचं ऑपरेशन, नुसतं ते इवळण्याचे आवाज, खर्च खाली मेडिकलच्या दुकानात डोकून पहा, नुसते लाखो रुपयाची औषधं. हे जर टाळायचं असलं तर फार सोपा मार्ग आहे की फक्त आपली जीवनशैली चांगली ठेवा. त्याच्यानंतर जर कधी तुम्ही तीर्थक्षेत्री गेलं तर तुम्हाला तिथं जे प्रारब्ध किंवा नियती काय शिक्षा देते हे सुद्धा तुम्हाला अनेक तीर्थक्षेत्री पाहायला मिळेल. हे वृद्ध म्हातारी, आजाराने पडलेले, देवाच्या कडेला किंवा भीक मागणारी लोक, अमुक ठिकाणी देवाच्या दारात फिरणारे हात पुढं करून, काही महिना 6 महिने आंघोळ केली नसती, यांची विदृक्ष, यांची शरीरं पाहिली तर नको वाटतं की हे नियतीने त्यांना दिलेलं शासन आहे. हे अचानक जन्माला आल्यानंतर असे झालेले नाहीत. यांना ते भोगण्यासाठी अशी शिक्षा दिलेली असते. देवाच्या दारात असूनसुद्धा यांना परमेश्वर काही करू शकत नाही. तो भोगल्यानंतर जर त्या व्यक्तीला वाटलं की आता आपण काहीतरी सुधारावं तरच तो जीवनात पुढच्या काही प्रमाणात आनंद उपभोगू शकतो. नाहीतर देवाच्या दारात राहूनसुद्धा अनेक लोक दुःखी आहेत. अनेक लोकांचे अनेक लाखो रुपये खर्च होतात, परंतु पदरात काहीही पडत नाही. फक्त मनात एक जाणून ठेवा की नियती परत आपल्याकडे येणार आहे. नियती सध्या फिरत आहे. एवढं जरी आठवलं तर तुम्ही सावध राहताल. कळत झालं शासन आहे, न कळत झालं शासन आहे. आणि हे फार पूर्वी एकदा आमच्या डोक्यात गेलं, तेव्हापासून आम्ही खूप सावध झालो. त्यामुळं संकट, त्रास वगैरे त्यापासून सध्या तरी आम्ही फार लांब आहोत. कारण एकदा लक्षात आलं की काय करायचं, कसं वागायचं तर जीवन फार सोपं आहे. माणसं समजून वागत नाहीत, समजदारपणे वागत नाहीत, फक्त पैशाचा रुबाब दाखवतात, देवापुढं बाह्यप्रियता दाखवतात, पदरात काही पडत नाही. फक्त नियतीला भिवून जर तुम्ही वागलं तर खरोखरच तुम्ही चांगलं जीवन जगू शकता. तुम्हाला भविष्यामध्ये ज्या यातना होणार आहेत त्या यातना होणार नाही. परमेश्वराने आपल्याला 100 वर्षासाठी पाठवलं आहे. जे प्रारब्ध आहे ते थोडं भोगावं लागेल, पण त्याच्या यातना पण कमी होतील. पण त्यासाठी तुम्ही ठरवायला पाहिजे की आपण चांगलं वागू, चांगलं बोलू. कारण बाकी अध्यात्म वगैरे हे काहीच नाही. हे केवळ एक आपला आधार आहे. परंतु शेवटी तुमच्या जीवनाचे तुम्ही शिल्पकार आहात. नियतीचा विचार करा. नियती कुणालाही क्षमा करत नाहीत. तुम्ही देवाच्या जवळ थांबा, देवाला मिठी मारून बसा. तुम्हाला सावध करावं असं मला वारंवार वाटतं. कारण काही दवाखान्याला भेट दिली, बघवत नाहीत. काही देवाच्या दारामध्ये लोक आडवे तिडवे पडलेले असतात, ते पाहूनसुद्धा फार वाईट वाटतं. मोठमोठ्या तीर्थक्षेत्री तर कुणी कोणाला विचारत नाहीत. लोक उघडे नागडे झोपलेले असतात, अंगावर पांघरून नसतं, विटलेलं खायला मिळतं, ते खावं लागतं, आंघोळ होत नाही. त्या मानाने परमेश्वराने आपल्याला खूप चांगलं ठेवलेलं आहे. आणि चांगलंच राहायचं असेल तर चांगलंच वागा, चांगलंच बोला. फक्त नियतीला भिवून सावध राहा आणि परमेश्वराला स्मरून चांगलं वागा, एवढंच सांगणं आहे. नमस्कार.